संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत विधवा व घटस्फोटित महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे। एक नवीन योजना सुरू झाली आहे। इथे अर्ज कुठे करायचा आहे, कागदपत्रे काय असणार आहे, विधवा महिलांसाठी, घटस्फोटित महिलांसाठी या योजनेचं नाव काय आहे, त्यानंतर सविस्तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर विधवा एकल महिलांना सरकारची एक नवीन भेट आहे। मिशन वात्सल्य योजनेची व्याप्ती वाढवली व सर्व शासकीय योजनांचा लाभ आता तुम्हाला घेता येणार आहे। तर तुमच्या कोणी मैत्रिणी असतील तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। तुमचे कोणी रिलेटिव्स असतील, विधवा आहेत, घटस्फोटित आहेत, ज्यांना कोणाचाही आधार नाही, नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। तर इथे कोविडमुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या अनाथ मुले व विधवा महिलांसाठी मिशन वात्सल्य योजना राबविण्यात येत आहे। या योजनेची व्याप्ती आता वाढवण्यात आली असून यामध्ये सर्व विधवा एकल परिपक्व महिलांचे समावेश करण्यात निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे। याबद्दल नवीन GR सुद्धा आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। गरजू अनाथ, बेवारस, सोडून दिलेल्या, शोषणाला बळी पडलेल्या मुलांचे संरक्षण, पुनर्वसन करणे, मुलांना सुरक्षित पोषणयुक्त वातावरण, मूलभूत सेवा व शक्य असल्यास दत्तक व्यवस्था सुलभ करणे हा मिशन वात्सल्य योजनेचा उद्देश आहे। या योजनेत विधवा एकल महिलांचा समावेश करून त्यांना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापना केल्या आहेत। तर मुलाचे संरक्षण आणि शिक्षण आणि आरोग्य यावरती सरकारने नक्कीच इथे महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। कठीण परिस्थितीत असलेल्या मुलांचे संरक्षण करणे, त्यांच्या काळजीसाठी बालसंगोपन संस्था, निरीक्षणगृह व बालगृहांची व्यवस्था, कायदेशीर दत्तक प्रक्रिया सुलभ करणे हे सर्व सुविधा असणार आहे। आता हे कोणासाठी मदत असणार आहे तर लक्षात घ्या, अनाथ, बेवारस मुलं असो किंवा विधवा महिला आहेत यांच्यासाठी ही योजना असणार आहे। तर लक्षपूर्वक ऐका, कारण या योजनेसाठी नवीन GR सुद्धा आलेला आहे व इथे मिशन वात्सल्य योजना तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला अर्जसुद्धा करता येणार आहे व याबद्दल GR सुद्धा आलेले आहेत। त्या योजनेचे GRसाठी तुम्ही काय करू शकता, GRची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती जाऊन सुद्धा तुम्ही तो GR चेक करू शकणार आहात किंवा कोणाला जर GR पाहिजे असेल, लिंक पाहिजे असेल तर नक्कीच इथे आपल्याला कमेंट करायची आहे की लिंक म्हणून किंवा GR म्हणून, तर तुम्हाला नक्कीच इथे माहिती मिळणार आहे। तर मिशन वात्सल्य ही भारत सरकारची एक केंद्र पुरस्कृत योजना आहे जी मुलांची निरोगी आणि सुखी बालपण करण्यासाठी, तसेच आता कोविडमध्ये एकल महिलांना सरकारची भेटसुद्धा मिळालेली आहे। तर एकल महिलांना स्वयंरोजगाराची संधीसुद्धा मिळणार आहे, आर्थिक लाभ, कर्ज आणि घरकुलही मिळणार आहे, अशा सुद्धा बातम्या समोर येत आहेत। तर जे लाभार्थी असणार आहे मिशन वात्सल्य योजनेच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा, राज्य निवृत्ती वेतन योजना, आर्थिक मदतीसाठी, तर घरासाठी रमाई आवास योजना किंवा तत्सम योजनेचा लाभ मिळणार आहे। पाल्यांसाठी शिक्षण शुल्क माफी किंवा शिष्यवृत्ती, आरोग्य सुविधा, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ, स्वयंरोजगारांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळ किंवा इतर महामंडळाकडून कर्ज आणि अर्थसहाय्य सुद्धा मिळणार आहे। स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। त्यासाठी योजनेतील एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी सक्षम करणे। यासाठी त्यांना त्यांच्या आवडीनुसार व क्षमतेनुसार स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी प्रशिक्षण व आर्थिक मदत पुरवली जाणार आहे। जसे की शिलाई काम आहे, पापड लोणचे उद्योग आहे, ब्युटी पार्लर प्रशिक्षण, शेळी मेंढी पालन, किराणा दुकान, संगणक प्रशिक्षण इत्यादी असणार आहे। तर लक्षात घ्या, योजनेचा नक्कीच लाभ होणार आहे व इथे तुम्हाला फायदासुद्धा मिळणार आहे, एकत्रित लाभसुद्धा मिळणार आहे। महत्त्वपूर्ण माहिती आहे, नक्कीच हे जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पोहोचवायचं आहे, कारण विधवा महिलांना कोणाचाही आधार नसतो किंवा ज्या घटस्फोटित महिला आहेत किंवा जे अनाथ मुलं आहेत त्यांना कोणाचाही आधार नसतो। त्यामुळे सरकारने ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।